अंजली, लवकर उठलीस? लवकर कुठे, नेहमीचीच तर वेळ. ते समजा ठीक आहे ना? मिटलं का तुमचं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? ते तुम्ही नवरा बायको बोलत नव्हता ते अजून बी बोलतच नाही काय? काय झालं? गोदाक्का, कुठल्या कुठे पोचताय तुम्ही? असं काही नाही, आम्ही अगदी व्यवस्थित बोलतोय. मग राणा खाली का नाही आला? हो, अजून आवरतायत ते, येतील खाली. आणि आता उगाच काळजी करणं सोडून द्या. तसं नाही ग, आम्ही जरा जादाच तुमच्या मागे लागलोय. असं काही नाही, तुम्ही आता असं काही मनात आणू नका. सगळं ठीक आहे. ठीक आहे, आले मी. राधे, ती शेंगाची पोती काढ फोडायला जरा. देवा, आज आम्ही निर्णय जाहीर करू, पण अजून निर्णयच घेता आला नाही. आता तूच मार्ग दाखव, ज्यात आम्हा दोघांनाही वाईट वाटणार नाही असा निर्णय घ्यायचा. मला यांचे मुद्दे पटलेत आणि यांनाही माझे मुद्दे पटलेत, पण याचा सुवर्ण मध्य कसा निघेल हेच कळत नाहीये. तूच मार्ग दाखव. राणादा इथंच राहतात काय? हेच राणाचं घर. काय पाहिजे? त्यासनी बोली का जरा, लय अर्जंट आहे. होय, पर काय काम आहे ते तरी सांगा. राणादासनी सांगेन, बोलवा की जरा लवकर. बर. राणा, ए राणा, राणा. नमस्कार राणादा. तुम्ही कसं काय इकडे? काय म्हणते पैलवान? राणादा, तुम्ही त्या दिवशी म्हणला होता ना की तुम्हाला काय बी मदत लागली तर करेन. आज मी लय अडचणीत आलोय. काय बी करून मला मदत करा तेवढी. सांगा की कसली मदत? पोलीस माझ्या मागावर आहेत, मग कधी बी मला ते आत टाकतील. लाडूला तुमच्याकडे ठेवा. मी काय साला आधी एक गुन्हा केलता. आजवर जामिनावर बाहेर होतो मी, पण आता केसचा निकाल बी माझ्या विरुद्ध लागलाय. पोलीस अटक करणार मला. मी सोडले तर लाडूला दुसरं कोणीच नाही. ठेवा तुमच्याकडे. आमच्याकडे? मला अटक झाल्यावर पोलीस लाडूला अनाथ आश्रमात टाकणार. मला लाडूला तुमच्यासारखाच पैलवान बनायचा आहे. अनाथ आश्रमात राहिला तर पैलवान कधीच बनणार नाही. अरे पण म्हणून आम्ही कसं सांभाळायचं तुझ्या पोराला? राणादानी शब्द दिलाय मला, लाडूला पैलवान करायला काय बी मदत करेन, म्हणून आलोय मी. मला माहितीये लाडू तुमच्याकडे नीट राहील. अहो, पण पोलीस आम्हाला विचारणार नाहीत का? नाही नाही, पोलिसांना मी लाडूचं काय कळूच देणार नाही. तुमचं नाव बी येऊ देणार नाही मी. लाडू बारका होता तेव्हा त्याची आई आजारी होती. मी पैशासाठी एका माणसाचं काम करायला गेलो आणि त्यानं मला एका गुन्ह्यात अडकवलं. माझा काही दोष नाही, पण मी अडकले एवढंच सांगन.
काय बी करून मला आता एवढी मदत करा. हो, मी पैशाची मदत करू शकतो. तुमचं पोरग कसं ठेवून घेऊ मी? राणादा, गुन्हेगार होतो तेव्हा कोण काम देत नव्हतं. तरी बी याला पैलवान करायचा म्हणून मी रक्ताचं पाणी केलं. आता मी आत गेलो तर लाडूला अनाथ आश्रमात टाकतील. मी एवढे दिवस केलेली मेहनत वाया जाणार. लाडूचं सपान वाया जाणार. नाही म्हणू नका कसा. पोलीस पाठलाग करायलात माझा. घ्या याला पदरात. ए चलो बाहेर. उगा नाही त्या झमेल्यात अडकवू नका सा मस्ती. चल. नाही हो, अहो कसं शक्य आहे? कायद्याच्या विरोधात आहे. कायदा पाळत बसलो तर माझ्या लाडूचं आयुष्य बर्बाद होईल. त्याचं काय? मी सुटलं की परत घेऊन जाईन त्याला. तुमच्यावर भार नाही होऊ देणार मी. आता लाडूला पदरात घ्या. तुम्हीच त्याचा मायबाप बना, गुरु बना. पाया पडतो मी तुमच्या. नको. राणा भाऊजी, अहो पोलीस यायला द्या हाकलून यासनी. खरंच पाया पडतो मी तुमच्या. माझ्यावर तेवढं उपकार करा. घ्या याला पदरात. लाडू तू राणादांच्या जवळ राहा. तू बी ना. अरे मी कामाला चाललोय. येतो की काय दिवसात परत. तू बी ना. तुला पैलवान बनायचं आहे ना? राणादा तुला पैलवान बनवतील. राणादा, माझ्या पोरासाठी एवढा उपकार करा माझ्यावर. राणा, अरे काय केलंस हे? पोराला का गप केलंस? पोलिसांनी कळलं असतं तर त्यांनी सोय केली असती की त्याची. हेच नकोय गोदक्का. अरे पण त्याला अनाथ आश्रमात टाकायचं नाही म्हणून तर त्यांनी आपल्याकडे मदत मागितली ना. अंजली, तू तरी सांग की. गोदाक्का, आपण आधी त्याला घरात घेऊया आणि मग काय करायचं त्याचा विचार करूया. राणा भाऊजी, तुम्ही याला घरात घेताय ते काय आम्हाला पटलेलं नाही बघा. वहिनी, यो लाडू ही बारीक कुस्ती खेळतो. अहो मी ओळखते याला. अहो म्हणून काय घरात घ्यायचं का याला? याचा बाप चोर आहे, गुन्हेगार आहे. अशा पोराला घरात कसं घ्यायचं? नंतर ना काय अंगलट आलं म्हणजे? वहिनी, त्याच्या बापाने जे काय केलं त्याची सजा याला का? अहो राणा भाऊजी, तुमचा स्वभाव लई साधा बोळाय बघा. म्हणून लोक फायदा घेतात. काकांनी काय केलं ध्यानात हाय नव? उद्या याच्याच बापाने येऊन उलटी किडनॅपिंगची केस तुमच्यावर ठोकली म्हणजे? नाही, असं नाही करणार. आत्ताच ते किती विनंती करत होते बघितलं ना. अहो पण म्हणून काय याला घरात घ्यायचं का? आता याला असं एकट्याला बाहेर ठेवणं बरोबर आहे का? का अवघड काय त्यात? त्याला असं एकट्याला वाऱ्यावर सोडणं बरोबर नाही. लाडू, तुझं नाव काय सांग बरं मला. ए बाळा, नाव काय सांग. लाडू. गाजवीर. राजवीर. नको रडूस. तुझे बाबा थोड्या दिवसात येतील परत. तोवर तू आमच्याकडे राहा. जाऊबाई, अहो काय करायला असं तुम्ही हे? ए पोरा, चलो निघित ना. लहान आहेत कुठे जाणार? राणा भाऊजी, आम्ही बी या घराच्या काळजी पोटीच बोलायलोय हो. काळजी आम्हाला पण आहे, पण म्हणून याला एकट्याला असं बाहेर नाही सोडू शकत. आणि आपण आता हा विषय प्लीज बास करूया. आधीच तो घाबरलाय, अजून नको घाबरायला.
राजवीर, तुला भूक लागलीये का? गोदा का जरा याच्यासाठी खायला करता. गोदा का तुम्हीच सांगा आता काय करायचं. याला असं घालवून देणं बरोबर आहे? ह्याचा विचार आधीच करायला पाहिजे होता. आता काय करायचं? काही नाही, काही दिवस राहू दे याला इथे, मग पुढचं पुढे बघूया. अहो तुम्ही जरा याच्याकडे बघा, मी याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. बाबा ये इकडे ये बस. सच्चा पळण कोण आहे? मी. मग सच्चा पळण कधी रडतो का? सच्चा पळण कधी नाराज होतो? काय घर आहे का धर्मशाळा? कोण कुठला तो पोरगा त्याला घरात घ्यायलेत? कळत नाही बाई असनी. बघा की चंदे, आम्ही बजावून सांगतोय, बजावून सांगतो आम्ही त्या पोराला या घरात ठेवून घेणार नाही म्हणजे नाही. अहो ताईसाहेब, मी कुठे ठेवून घेऊ म्हणून म्हणायला. आवाज खाली बस, खाली वारा घाल जरा. नाही, आम्ही आता कोणाचंच ऐकून घेणार नाही. एकदम बराबर बोलासा बघा ताईसाहेब तुम्ही. अहो या भामट्या लोकांची अशी टोळीच असती. ही भामटी लोक का नाही काय करतात, ती बारक्या पोराला घरला सोडतात आणि बारक बारक म्हणून आपण दुर्लक्ष करतोय, आपण लक्षच देत नाही त्यांच्याकडं. आणि ते बारक बी लई गोड गोड वागतं. मग काय रातच्याला समधी झोपली का नाही की मग दाराच्या कड्या उघडतं आणि मग समधी टोळी घरात आणि घराचा सुपडा साप. तुमचं दागिनं बघता सगळ्यात जादा नुकसान तुमचंच होणार असं वाटायलंय बघा. नाही चंदे, असं होऊ देणार नाही आम्ही. काहीतर करायला पाहिजे ग. आपण काय करणार ताईसाहेब? आता एकदा रानातच हो म्हणल्यावर तुमचं काय चालणार आहे? हो चालवून घ्यावं लागल त्यासनी. आमासनी आमचं दागिनं घालवून बसायचं नाही चंदे. काहीतरी उपाय शोधून काढलाच पाहिजे. त्या ठोकळ्याला आणि त्या मास्तरनीला पटायला पाहिजे पहिलं. मला जरा अवघडच वाटायला बघा ताईसाहेब. कायम तुम्ही जे काय म्हणतासा त्याच्या विरुद्ध करण्याची रीतच आहे बघा त्या दोघांची. ती दोघं जरी नाही ऐकली तरी आम्ही मामांजीसने सांगू. ते नक्की ऐकत्याला आमचं. पर कशावर ना? या 2-4 दिवसात आम्ही काही कमी सेवा केलेली नाही त्यांची. त्यासनी ऐकून घ्यावंच लागल आमचं. आणि वय गोदक्कासनी बी पटल्याला नाही त्या पोराला या घरात ठेवून घेतलेलं. त्यांना संकट घेऊ. बहुमतानं जर विरोध केला तर मामांजीसनी ऐकून घ्यावंच लागल. बघा ताईसाहेब, आता हात पाय मारून बघा. मला तर समजा अवघडच वाटायलंय बघा. अजिबात नाही, अजिबात नाही. आम्ही त्या पोराला या घरात राहू देणार नाही म्हणजे नाही. काय म्हणताय पलवान? घ्या गुळशेंगा खावा. कुस्ती लई भारी खेळता बरं का तुम्ही. तुम्हाला सांगतो, मिला नव्हतं नव, मी बी भारी कुस्ती खेळायचो. हा, पण जेव्हापासून शेंगानं गुळ खायला लागलो तेव्हापासून अजून बारीक खेळायला लागलो कुस्ती. घ्या खावा. ये ना, तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? पाहुणं लय रुसलेत आमचं. ठीक आहे, आम्हीच खातो गोळ शेंगा. एकटाच खातो काय?
अहो विचारलं की तुम्हाला. एकदाच म्हणला. 2 वेळा म्हणलं असतं मगच खाल्लं असतं. अच्छा म्हणजे दोनदा विचारायचं काय? पाहुण्यांच्या घरी नगेच खातो कसं म्हणणार? हा हे बी खरंय म्हणा. बरं ठीक आहे, दुसऱ्यांदा विचारतो. घ्या गुळ शेंगा खावा. अहो माझ्या समाधानासाठी खावा. घ्या. हो लय मोठा घास आहे की तुमचा. बाकी काढून खा. हा तुम्ही बारकी कामं करत नाही. बरं तुमचं नाव सांगा की. बरं चला तुमची साहेबराव बरोबर ओळख करून देतो. अच्छा म्हणजे हे बी दोनदा विचारायचं काय? ठीक आहे विचारतो. चला तुमची साहेबराव बरोबर ओळख करून देतो. चला. अहो आता विचारलं की दोनदा. चला की. राधे आता तूच सांग, असं परक्याचं पोर घरात ठेवून घेणं बरोबर आहे काय? अगं लई बारकं आहे ते, आणि उद्या काय झालं तर त्याला जिम्मेदार कोण? अहो आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परत त्याचा बाप जेलात गेलाय म्हटल्यावर आता सांभाळणार कोण त्याला? पण म्हणून आपण का सांभाळायचं? अहो आता त्याचा काय भार होणार आहे आपल्याला? भाराचा सवाल नाही ग. परक्याचं पोर असं कसं सांभाळणार? आणि उद्या काय दुखलं कुपलं तर काय? काय करताय? काय करू? घरात वरण भात बनवायचंय, तेच करते. चालेल. गोदाक्का तुम्ही नका ना एवढं मनाला लावून घेऊ. अहो लहान पोर येते. मी लहानग्याचा कशाला राग राग करू? अहो आपल्या दारात आलेल्या प्रत्येकाला आपण मदतच केली आहे. अगं कसली मदत? परक्याचं पोर आपल्या घरात ठेवून घ्यायची माझी चेष्टा नाही. आता आपलं पोर असतं तर गोष्ट वेगळी. उद्या काय भलतं सलतं झालं तर त्याला जिम्मेदार कोण? नाही असं काही होणार. तुला काय सपान पडलंय काय? ते काय नाही. हे बघ त्याला खाऊ पिऊ घालू आणि पोलिसाकडे नेऊन सोडू. उग दुसऱ्याच्या पोराचा घोर आपल्या जीवाला नग बघ. हो नाही, खरा घोर तर त्याला अनाथाश्रमात टाकल्यावर होईल. अहो आजकाल अनाथाश्रमात सुद्धा काय नको नको त्या गोष्टी घडत असतात. आपल्यामुळे त्या लहान मुलावर उगाच नको ती परिस्थिती नको यायला. त्याच्या बाबांनी खूप विश्वासाने आपल्याकडे ठेवले. बळजबरीनं ठेवून गेलाय. असं जगाचं डोळं पुसत बसलो तर आपण अडचणीत येऊ. आणि त्याचं कोण पै पाहुणं नाहीत वय? मावशी आत्या काकी त्यांच्याकडे सोडायचं, आपल्याकडे कशाला सोडायचं? नाही ना, कुणीच नाहीये म्हणून तर. अहो मग आपल्याकडेच का नेमकं? त्याचं काय आहे, तो पैलवान आहे आणि यांनी त्याच्या वडिलांना शब्द दिलाय की काही मदत करीन मी. हा मग ठीक आहे, आता शब्दच दिलाय म्हणल्यावर पाळायला पाहिजे. हा कसला सबूत? आणि उद्या काय अंगलट आलं तर? हे बघ अंजली, त्या पोराबद्दल आपल्याला काय बी माहिती नाही. असं कसं त्या पोराला आपल्या घरात ठेवून घ्यायचं? अगं लय मोठी जबाबदारी असते अगं बारक्या पोरांची. अहो गोदाक्का बरोबर आहे तुमचं. हो पण किती घाईघाईत गोष्टी घडल्या. विचार करायला तरी वेळ मिळाला का? मग आता करा. मला तर हे काय पटत नाही. सरळ पोलिसात जा आणि खरं काय ते सांग. नाही नको, आता लगेच नको काही करायला. आधीच तो घाबरलाय. आत्ताच झालं, नाहीतर रानाला त्या मुलाचा लळा लागला की मग लय अवघड होईल. बघूया, पण आपण इतक्यात काही निर्णय नको घ्यायला. आधी बघू आणि मग ठरवू.